त्र्यंबकेश्वर शहरातील मेन रोड परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली असून सारडा यांच्या खासगी घरावरील लोखंडी पत्रे उडून थेट रस्त्यावर पडल्याने तेथून पायी जात असलेल्या भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत 8 भाविकांच्या समूहातील 3 जण जखमी झाले असून एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे। जखमींपैकी अमित सुभाष आढे वय 20 वर्ष राहणार जोडमोहा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांना गंभीर दुखापत झाली आहे। दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी प्रसंगावधान राखत जखमीला दुचाकीवरून तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले। प्रकृती स्थिर झाल्यानंतर अधिक उपचारासाठी अमित आढे यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः उपचार आणि संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हा शल्य चिकित्सक तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे देखील उपचारांवर वैयक्तिकरित्या देखरेख करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। ही घटना घडल्यानंतर त्र्यंबकेश्वर शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।